घोटी टोलनाका परिसरात अवैध गुटख्यासह 27 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। दिनांक 5/10/2024 रोजी पहाटेच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गाने नाशिक मार्गे मुंबई काही संशयित इसम मालवाहू ट्रकमध्ये गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची गुप्तनीय माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर घोटी टोलनाका परिसरात छापा टाकून टाटा कंपनीच्या ट्रकमध्ये अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणारे अली हसन गुलाब हुसेन वय 25 वर्ष, मेहताब इब्रार अली वय 22 वर्ष यांना ताब्यात घेतले। सदर इसम हे चोरट्या रीतीने गुटख्याची वाहतूक करताना मिळून आले असून त्यांच्या कब्जातून वाराणसी आशिक व शुद्ध प्लस सिल्वर सुगंधित गुटख्याचा 7,50,920 रुपये किमतीचा अवैध गुटखा व टाटा ट्रक असा एकूण 27,50,920 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। यातील ताब्यात घेतलेले इसम हे महाराष्ट्र राज्यात उत्पादन साठा व साठ्यास प्रतिबंधित असलेला गुटखा, सुगंधित स्वादिष्ट तंबाखू, पान मसाला, सुगंधित स्वादिष्ट सुपारी व तत्सम गुणकारक औषधींचं गुंगीकारक पदार्थ मानवी शरीरास सेवन करण्यास अपायकारक आहे। हे गुंगीकारक पदार्थ जे मानवी शरीरास अपायकारक आहेत ही माहिती असताना देखील स्वतःच्या फायद्यासाठी अवैधरित्या गुटखा विक्री करण्याचे उद्देशाने कब्जात बाळगताना मिळून आले असून त्यांच्या विरुद्ध घोटी पोलीस ठाणेच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व घोटी पोलीस करीत आहेत। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार, पोलीस अंमलदार प्रकाश कासार, विनोद टिळे, प्रदीप बहिरन, हेमंत गिलबिले यांनी सदरची कारवाई केली आहे। गुटखा विरोधी कारवाई आणखी तीव्र करण्यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या असून या कामी पोलिसांकडून सत्वर कारवाई करण्यात येणार। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।